शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सतेज कबड्डी संघाच्या वतीनं त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ही स्पर्धा बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीनं त्याचबरोबर बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगे परिसरातील 10वी-12वी उत्तीर्ण त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभेचे उपसभापती माझे सहकारी मित्र आदरणीय अण्णा बनसोडे, त्याचबरोबर या स्पर्धेचे पंचप्रमुख मालोजी भोसले, निरीक्षक मंगलदास पांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह दत्ता जिंजुर्डे, कार्याध्यक्ष दत्ता कळमकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले बालेवाडी, बाणेर, सूस आणि म्हाळुंगे या परिसरातील माझे सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व खेळाडू, सर्व पंचमंडळी आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीला 22 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत ते जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब। या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैला त्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये साजरा होत असताना आजच आपण या दोन्ही नेत्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देऊ आणि एक दिवस तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे अजितदादांना मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा अशी विनंती करतो। कौशल हॉलवरून दादा आत्ताच या ठिकाणी यायला निघालेले आहेत। आपला हा कार्यक्रम करून ते मुंबईला जाणार असल्यामुळं कार्यक्रम आपल्याला एकदम थोडक्यामध्ये या ठिकाणी संपन्न करायचा असल्यामुळं आपण नियोजनबद्ध पुणे लीग महिला, पुणे लीग पुरुष आणि स्टेट लेवल महिला, आता पुरुषांचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू होईल। विजय संघ विजयी झालेले आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि जे संघ पराभूत झालेले आहेत त्यांनी नाव उमेद न होता पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेमध्ये एक वर्षभर मेहनत घेऊन आपणही अजिंक्यपद मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की या बाणेर बालेवाडी, सूस म्हाळुंगे या परिसरामध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून, या संपूर्ण देशातून बरेच नागरिक हे व्यवसायाच्या निमित्तानं या परिसरामध्ये वास्तव्याला आलेले आहेत आणि त्या सर्वांची माझी एक कुटुंबासारखी बांधिलकी तयार झालेली आहे। आज आपल्या सर्वांना माहीत असेल एखादं काम होत नसेल तर ते ताबडतोब बाबूराव चांदेरे आणि आमच्या सहकार्यांकडे येतात आणि त्यांची कामं मार्गी लावायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। 2007 सालापासून अण्णा या परिसरामध्ये समोर बसलेल्या सर्व नागरिकांनी प्रामाणिकपणे या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे। नव्याने सूस आणि म्हाळुंग ही दोन्ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत। आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, यापूर्वी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस सुद्धा उपस्थित असणाऱ्या माझ्या प्रत्येक नागरिकानं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री
एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका सूस आणि माळू मधल्या माझ्या नागरिकांनी घेतली आणि बाणेर आणि वालिवडी मधल्या नागरिकांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघाच्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या हा कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला त्यांना आम्ही प्रामाणिकपणे मदत करण्याची भूमिका घेतली. तदनंतर विधानसभेला या राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री आणि आपल्या कोकण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा खूप सहकार्य करण्याची भूमिका आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतलेली आहे. आज हे सर्व करत असताना भूप मराठा असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, औरंगाबाद असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, या भागातून आलेला माझा वर्ग इतका प्रामाणिकपणे या परिसरामध्ये कष्ट करून आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करतो याचा साक्षीदार मी या ठिकाणी आहे. आज बाणेर आणि बालेवाडी सूस आणि माळुंग्यामध्ये बऱ्याच नागरिकांनी माझ्या छोटी छोटी घरं घेऊन त्या ठिकाणी ते वास्तव्याला गेलेले आहे. परंतु त्या नागरिकांना कुठल्या प्रकारची जरी अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम अण्णा माझ्यासारखा कार्यकर्ता करत असतो. आज माझ्या बांधव वस्तीवर बरेच नागरिक माझे या ठिकाणी उपस्थित असतील. त्या ठिकाणी अण्णा जायला रस्ता नव्हता. मी 3 दिवस स्वतः उभा राहिलो. मी जेवण त्या ठिकाणी केलं आणि 3 दिवसामध्ये त्या बांधव वस्तीचा रस्ता पूर्ण करण्याचं काम मी व माझ्या सर्व सहकार्यांनी केलं. माझी सूची मंडळी सुद्धा या ठिकाणी बसलेली आहे. आज हे सर्व करत असताना 10वी आणि 12वी विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम सुद्धा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. अण्णा 2007 साली पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर अजितदादांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये 80% जास्त मार्क मिळवून विजयी होईल त्याला अनुक्रमे 15,000 आणि 25,000 अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा अजितदादांनी घेतलेला आहे. आणि तो निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं बाणेर आणि बालेवाडी या परिसरातील माझ्या नागरिकांना, माझ्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त शिष्यवृत्ती जर मिळून देणारा भाग कोणता असेल तर पुणे महानगरपालिकेमध्ये बाणेर आणि बालेवाडी हा प्रभाग नंबर 1 चा प्रभाग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या सहकारी माणिकराव गांधीला असेल, अर्जुन शिंदे असेल, असे बरेच माझे सहकारी आहेत की घरोघरी जाऊन मुलांची मार्कशीट घेतात आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपण सर्वजण दरवर्षी आम्ही माझ्या सहकार्याने आपल्याला निमंत्रण दिलं की मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात. मी आपल्या सर्वांना तुझे विनंती करतो, अजितदादा आल्यानंतर डायरेक्ट बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. कारण अंतिम सामना सुद्धा त्यावेळेस संपलेला असेल आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, ज्या ठिकाणी आपण बसलेले आहात त्याच्या खालच्या डायनिंग हॉलमध्ये आपली सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. समोर जे माझे नागरिक बसल्यात त्यांची स्टेजच्या बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही 2007 पासून 2017 पर्यंत प्रामाणिकपणे माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे तोच विश्वास या पुढच्या कार्यकाळामध्ये आपला सर्वांचा असाच असावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय कबड्डी.